AI व्हिडिओ जनरेशनच्या जगात सध्या एका नावाने नुसता धुमाकूळ घातलाय आणि ते नाव आहे क्लिंग 3.0. हे फक्त एखादं साधं अपडेट नाहीये, तर AI व्हिडिओच्या पुढच्या पिढीचीही सुरुवात आहे असं म्हटलं जातंय. आणि हो, याबद्दलची उत्सुकता तर अगदी शिगेला पोचली आहे. एका क्रिएटरने तर काय म्हटलंय बघा, की आता कोणी कॅमेरा विकत घेणार नाही तर AIचं सबस्क्रिप्शन घेईल. आता हे एकच वाक्य या नवीन टेक्नॉलॉजीकडून लोकांच्या किती प्रचंड अपेक्षा आहेत हे दाखवून देतं. पण ही एवढी चर्चा का होतीये, नाही का? याचं कारण म्हणजे आपण सोशल मीडियावरचे व्हायरल AI इन्फ्लुएन्सर्स बघतो ना, ते क्लिंगच्याच मोशन कंट्रोल टेक्नॉलॉजीमुळे शक्य झाले. म्हणजे क्लिंगने आधीच दाखवून दिलंय की ते काय करू शकतात, आणि म्हणूनच त्यांच्या पुढच्या व्हर्जनबद्दल म्हणजे क्लिंग 3.0 बद्दल एवढी उत्सुकता आहे. आणि याच सगळ्या उत्सुकतेच्या वातावरणात हेक्सफील्डने क्लिंग 3.0 साठी आपली अधिकृत संकल्पना जाहीर केली आहे. आणि ते याला फक्त एक अपडेट नाही म्हणत आहेत, तर एक पूर्णपणे नवीन क्रिएटिव्ह सिस्टीम म्हणत आहेत. नाव दिलंय AI डायरेक्टर. तर मग हा AI डायरेक्टर आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी सिस्टीम आहे जी वर्ल्ड क्लास 4K व्हिज्युअल्स, ओरिजिनल ऑडिओ आणि मल्टी शॉट स्टोरी बॉर्डिंग या सगळ्या गोष्टींना एकाच मॉडेलमध्ये एकत्र आणते. म्हणजे आता उद्देश फक्त छोट्या छोट्या क्लिप्स बनवणं नाही, तर एकाच मॉडेलमध्ये संपूर्ण क्रिएटिव्ह प्रोजेक्ट मॅनेज करणं हा आहे. चला जरा आत डोकावून बघूया की नक्की काय काय आहे याच्यात, ज्यामुळे याला AI डायरेक्टर म्हटले जाते. तर क्लिंग 3.0 ची काही अधिकृत वैशिष्ट्ये बघूया. पहिलं म्हणजे नेटिव्ह 4K सिनेमॅटिक वर्कफ्लो. ज्यामुळे एकदम हाय क्वालिटी व्हिडिओ मिळतील. You see our culture from the outside, but to understand Russia, you must feel the winter, the history, the spirit of this place. दुसरं मल्टी शॉट नॅरेटिव्ह, म्हणजे आता आपण एकाच वेळी अनेक शॉट्स असलेली एक कथा तयार करू शकतो. मग आहे ॲडव्हान्स डायरेक्टोरियल फिजिक्स. याचा अर्थ काय, तर हे गुरुत्वाकर्षण आणि द्रवपदार्थांसारख्या गोष्टींची नक्कल करतं, ज्यामुळे व्हिडिओ एकदम खरे वाटतात. सोबतच ऑडिओ जनरेशनमध्ये सुधारणा आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲब्सोल्यूट सब्जेक्ट कन्सिस्टन्सी, ज्यामुळे व्हिडिओमधलं कॅरेक्टर किंवा वस्तू अचानक बदलत नाही. आता एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया, व्हिडिओची लांबी. लोकांमध्ये अशी अपेक्षा आहे की 30 ते 60 सेकंदांचे व्हिडिओ बनवता येतील, ज्यामुळे ते सोरा करा 2 सारख्या स्पर्धकांना मागे टाकेल. पण आतापर्यंतच्या माहितीनुसार हे मॉडेल 15 सेकंदांपर्यंतचे व्हिडिओ तयार करू शकेल. आता या अपेक्षेपेक्षा कमी वाटू शकतं, पण विचार करा, 5 सेकंदांच्या क्लिप्सच्या तुलनेत 15 सेकंदे हे एक मोठंच पाऊल आहे. बरं, या सगळ्या नवीन फीचरचा खरा अर्थ काय, म्हणजे यामुळे काय बदलणार आहे? हे तंत्रज्ञान आपली क्रिएटिव्ह प्रोसेस कशी बदलणार आहे ते पाहूया. हा प्रवास बघणं खूपच इंटरेस्टिंग आहे. सुरुवातीला AI फक्त छोट्या, एकमेकांशी संबंध नसलेल्या क्लिप्स बनवत होतं. मग आलं क्लिंग 2.6, ज्याने त्यात कंट्रोल, मोशन आणि ऑडिओ जोडला. आणि आता क्लिंग 3.0 बरोबर आपण अनेक शॉट्स असलेली संपूर्ण कथात्मक दृश्य तयार करण्याच्या टप्प्यावर पोचलो आहोत. म्हणजे आता फक्त क्षण नाही, तर पूर्ण कथा तयार करता येणार. ठीक आहे, मग आता पुढे काय होणार? या तंत्रज्ञानाचा आवाका किती मोठा असेल आणि याचे परिणाम काय होतील, जरा यावर बोलूया. याचा इम्पॅक्ट किती मोठा असेल याचा अंदाज घ्यायचा असेल तर हा आकडा बघा, 1.5 कोटी. हिंग्सफील्डवर आधीपासूनच 1.5 कोटी कम्युनिटी युजर्स आहेत. याचा अर्थ क्लिंग 3.0 लॉन्च होताच ते वापरायला एक प्रचंड मोठा समुदाय तयार असेल. म्हणजे या सगळ्या चर्चेचा सार काय, तर एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. AI व्हिडिओ आता फक्त एक गंमत किंवा नाविन्याची गोष्ट राहिलेली नाही, तर ते व्यावसायिक दर्जाचं स्टोरी टेलिंगचं साधन बनत चाललंय. आता फक्त क्लिप्स नाही, तर कथा महत्त्वाच्या आहेत. आणि मग हे सगळं आपल्याला एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून ठेवतं. जर AI दिग्दर्शक होऊ शकतं, तर मग एका क्रिएटरची, एका निर्मात्याची भूमिका काय असेल? यावर विचार करायलाच हवा, नाही का? सोप्या भाषेत सांगायचं तर हेक्सफील्ड हे वापरण्यास सोपं आहे, कारण त्यात तयार प्रीसेट्स आहेत. तर क्लिंग क्रिएटर्सना जास्त कंट्रोल देतं. म्हणजे तुमची निवड कशावर अवलंबून आहे? तुम्हाला हवी एक झटपट, आकर्षक जाहिरात की एक तपशीलवार, खोलवर जाणारी कथा? ओके, हे तर झालं आजचं चित्र. पण भविष्य काय आहे?
पुढचं मोठं पाऊल काय असणार आहे? सध्या सगळीकडे क्लिंग 3.0 ची जोरदार चर्चा सुरू आहे आणि लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. रेडिटवर चाललेल्या चर्चेनुसार ही काही फीचर्स येऊ शकतात. जरा विचार करा. 4K व्हिडिओ थेट तयार करता येणं, रिजनल इनपेंटिंग म्हणजे व्हिडिओच्या फक्त एका छोट्या भागाला बदलता येणं, अगदी पिक्सेल लेवलला, तोही पूर्ण व्हिडिओ पुन्हा न बनवता, आणि पात्रांमधला संवाद अधिक नैसर्गिक दिसणं, हे सगळं क्रिएटर्ससाठी खरंच एक गेम चेंजर ठरू शकतो. आणि गंमत म्हणजे एका रेडिट युजरने यावर एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे. त्यांच्या मते क्लिंग 3.0 ची ही नवीन फीचर्स आधीपासूनच वेगळ्या नावाने तपासली जात आहेत. याचा अर्थ काय की मोठी घोषणा होण्याआधीच हे तंत्रज्ञान बॅकग्राऊंडमध्ये टेस्ट होत आहे. त्यांच्या रणनीतीबद्दल हे बरंच काही सांगून जातं. पण प्रत्येक शक्तिशाली गोष्टीची एक दुसरी गडद बाजू असते, नाही का? आत्तापर्यंत आपण या टेक्नॉलॉजीच्या ताकदीबद्दल बोललो, पण जसजशी ही ताकद वाढते तसतसे तिचे धोकेही वाढतात.